आंगनवाड़ी मराकज़ के ज़रिए सेहत और तग़ज़िये के मुतालिक बेदारी का काम किया जा रहा है। 1 सितंबर से 30 सितंबर तक चले इस प्रोग्राम के ज़रिए ख़वातीन और बच्चों के लिए ज़रूरी ग़िज़ाओं के बारे में मालूमात पहुँचाई गई। वहीं हामिला ख़वातीन की ग़िज़ा पर भी ख़ुसूसी रहनुमाई की गई। उमर कॉलोनी आंगनवाड़ी नंबर 12 में इस प्रोग्राम के इख्तिताम के मौके पर हामिला ख़वातीन के लिए ज़रूरी ग़िज़ाइयत की नुमाइश की गई। इस नुमाइश को देखने के लिए इलाके की ख़वातीन और माहिर तग़ज़िया भी पहुँचे। मैं तो डॉक्टर हूँ, वो हिसाब से मुझे कुछ भी मतलब ये प्रेगनेंसी में क्या न्यूट्रिशन होना वो भी आइडिया है, और जनरल जो भी है बच्चों को हो या एडल्ट हो। थोड़ा अच्छा, प्रेग्नेंट औरतों ने क्या खाना, ये थोड़ी मालूमात दो ना सर अपन। अब ऐसे पदार्थ खाना चाहिए जिसके अंदर यानी पहली बात तो पहले भजिया खाना चाहिए, फिर अंडा है, दूध है, कैल्शियम की चीज़ें हैं जो भी उनके लिए और उनके जो बच्चे के लिए जो भी डेवलपमेंट के लिए जो चीज़ें होना, तो हरे तरकारी फ्रूट्स है। हॉस्पिटल है। मेरा नाम मोहम्मद इब्राहिम फारूकी है। मैं देवनाथ में तकरीबन 31 साल से प्रैक्टिस करता हूँ, और अभी यहाँ जो जमे हुआ है बहुत अच्छे से सेट किया हुआ है, और जो भी माहिती दी हुई है बहुत अच्छे से कि प्रेग्नेंट औरत ने क्या क्या खाना चाहिए क्या नहीं, बहुत अच्छे से जमा है। और इसमें फ्रूट्स का बहुत ज़्यादा महत्व है, हरे पाले भाजियों का बहुत ज़्यादा महत्व है, और जो भी चीज़ें हैं टाइम टू टाइम खाना चाहिए। अंडा है, दूध है, ये चीज़ें हमेशा इस्तेमाल करें। आज आमच्या शाळेवर जे कार्यक्रम करण्यात आला आहे एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गतच्या अंगणवाडी चालवण्यात येतात, त्या अंतर्गतमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला। आमचे CDPO शेख सर आणि सुपरवायझर सावंत मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम इथं अंगणवाडी क्रमांक 12 संगीता मेड यांच्या अंगणवाडीवर घेण्यात आला। यामध्ये 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या अंतर्गत पोषण माह हा कार्यक्रम राबविण्यात येतो। त्यामध्ये या ठिकाणी गरोदर मातेचे CBIचे कार्यक्रम, गरोदर मातेची ओटी भरण्याचा कार्यक्रम, लहान लेकरांचा 6 महिन्याच्या लेकरांचा अर्धवार्षिक वाढदिवस आणि त्याबरोबर किशोरी मुलींचा ॲनिमिया कॅम्प हा घेण्यात आला। त्याचबरोबर ग्रहभेटी देण्यात आल्या। ग्रहभेटीमध्ये कोविड-19च्या इंजेक्शनाबद्दल सांगण्यात आलं, कारण त्या इंजेक्शनामध्ये जे फायदे असतात ते त्यांना सांगण्यात आले आणि प्रत्येकाने इंजेक्शन घ्यावं हे पण सांगण्यात आलं। त्याचबरोबर ई आकारचे जे प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले होते त्या ई आकारच्या प्रशिक्षणाबद्दल आणि जे आम्हाला ग्रुप करण्यात सांगण्यात आलेले आहेत त्या ग्रुपबद्दल, मुलांच्या ॲक्टिव्हिटीबद्दल प्रत्येक ग्रहभेटीमध्ये आम्ही ती माहिती सांगितली। त्याच्यानंतर आता जे आम्हाला सर्वेक्षण आहे 60 वर्षांच्या वरच्यांचा, ज्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा, त्याच्याबद्दल थोडासा वेळ आईवडिलांसाठी हा कार्यक्रम पण आम्ही त्याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितली। आणि हा कार्यक्रम प्रत्येक अंगणवाडीमध्ये चांगल्या प्रमाणात करण्यात येत आहे त्याचा। आणि त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये गरोदर मातेने आहार कसा खावा, बाळातील बाईने आहार कसा खावा, 3 ते 6 वर्षाच्या मुलांनी आहार कसा खावा हे सांगण्यात आलं। त्याच्यामध्ये मुलांची वजन आणि उंची घेण्यात आली। त्याच्यामध्ये मुलांचं वजन घेऊन, किशोरी मुलींचं वजन घेऊन, गरोदर मातेचं वजन घेऊन त्यांना आहाराबद्दल माहिती सांगितली। त्याचप्रमाणे स्वच्छता, मास्क आणि सॅनिटायझर याची सुद्धा माहिती प्रत्येक अंगणवाडी सेविकेने सांगितलेली आहे आणि प्रत्येक अंगणवाडी सेविकेने हा कार्यक्रम घेतलेला आहे। त्यामध्ये आज अंगणवाडी क्रमांक 12 हे संगीता मेड यांच्या अंगणवाडीमध्ये हा कार्यक्रम साजरा झालेला आहे।